तो फाइनली मेरा लॉग आउट हो गया है। तो मैं जा रही हूँ। तो मेरा लॉग आउट वगैरह मेरा सब हो गया। अभी मैं लॉकर से सामान निकालती हूँ। तो ट्रिप इज ऑन। तो इस बार का ब्लॉग बहुत अच्छा बनने वाला है। तो मेरा ऑफिस, अभी मैं छूट गई हूँ ऑफिस से एंड अभी मैं जा रही हूँ ट्रिप के लिए। तो आपको बहुत मज़ा आने वाला है। तो चलो फिर चलते हैं। परंतु सब लोग आ रहे स्टेट से, मैं ठाणे से ट्रेन पकड़ूंगी। तो चलो अभी देखिए। ओके, तो ये मेरी ट्रिप है वो सोलो ट्रिप रही है। मेरे साथ मेरे दोस्त भी आ रहे हैं मेरे ट्रिप पे। तो वैसे ट्रेन तो आने वाली थी काफ़ी टाइम बाद, तो मैंने सोचा कुछ खाने को ले लूँ, तो मैं होटल में रुक गई। पालघर कर्जत 8 वाजून 44 मिनिटांनी प्लॅटफॉर्म क्रमांक 7 वर अपेक्षित आहे 1718। फाइनली ठाणे स्टेशन पे आने वाली है। अभी महालक्ष्मी में ट्रेन पकड़ी है जैसे अभी देखते हैं। तो फाइनली मैंने ठाणे से ट्रेन पकड़ी है। काफ़ी 2 घंटा वेट करने के बाद इन लोगों ने वेट करवाया मुझे ठाणे स्टेशन में। तो अभी चलो फिर कोल्हापुर के लिए निकलते हैं हम लोग। फिर आगे का मैं आपको सफर बता दूँ। 2 घंटा पहले मुझे बुलाया था। यही चाहिए सिलेक्ट है तू। खेळण्यासाठी काहीही करायचं असेल तर हे बघा, कंफर्ट जोन है। गुड मॉर्निंग गाइस। तो हम लोग अभी जस्ट कोल्हापुर पहुंचे। मैं जस्ट अभी सो के उठी हूँ। इन लोगों ने मुझे जबरदस्ती उठाया है एक्चुअली। बहुत गंदे तरीके से उठाया। रात को सोना ही होता है। तो सबसे पहले ट्रेन में सोना नहीं होता है, लेकिन तो चलो अभी स्टेशन आ गया, फिर उतरते हैं और फिर चलते हैं फिर। तो गाइज इस बार का जो ब्लॉग है वो सिर्फ स्पिरिचुअल तो है ही, लेकिन कॉमेडी भी बहुत बनने वाला है। क्योंकि इन लोग जो है, अच्छा देखो फोटोशूट वगैरह कर रहे हैं। मेरे को ब्लॉग रुका के लोग फोटोशूट करने बोल रहे कि इन्फॉर्मेशन वगैरह बाद में करो, फोटोशूट करो। और ये देखो कैमरा मैन, ठीक है करो माय गॉड। ओके ठीक है। तो गैस मैं फोटोशूट कर लेती हूँ। तो गैस फोटोशूट वगैरह हो गया हम लोग का। अभी हम लोग आए हैं कोल्हापुर स्टेशन में। तो हम लोग का फोटोशूट हो गया है। तो गाइस देखो मैं तो सोलो ट्रिप करने वाली, कहाँ फिर ये लोग ग्रुप के साथ आ गए। एक बार क्या मेरे साथ ये लोग आ गए तो इन लोग को मतलब पसंद आ गई मेरी कंपनी एंड फिर वापस से मेरे साथ ट्रिप पे आने लगे। तो तुम लोग को कैसा लग रहा है मेरे साथ आके, मतलब मेरे साथ कंपनी कैसी लग रही है? ओके हाय गाइस। तो अपार्ट फ्रॉम मस्ती मैं एक इन्फॉर्मेशन देना चाहती हूँ। जो मैं ट्रेन से आई थी वो ट्रेन का नाम था महालक्ष्मी ट्रेन, जो मैंने ठाणे से पकड़ी थी। और जो मेरे फ्रेंड्स थे ऑलरेडी CST से पकड़े थे। 8:20 को ये ट्रेन छूटी थी और ठाणे में 9 बजे आई थी। तो उन्होंने मुझे पिक किया था बिकॉज मेरा ऑफिस था। मैं डायरेक्ट ऑफिस से अभी जा रही हूँ। तो ओके तो सॉरी गाइस, फ्रेंड्स कुछ बोल रहे थे। तो यही था जो मैं ट्रेन से आई थी। महालक्ष्मी ट्रेन थी अवेलेबल, तो आप ये ट्रेन से भी आ सकते हो CST से पकड़ के। सो गाइज ये है स्टेशन का एग्जिट। मैं अभी स्टेशन से आ गई। जैसे आप एग्जिट करते हो ना, आपको बाहर ऑटोज वगैरह मिलेंगे। वैसे तो हमारा कोई प्लान नहीं था कहाँ रुकना है, बट ये जो ऑटो वाले अंकल थे उनका होटल भी था और एक कार भी रेंट पे दे रहे थे। तो हमारा काम थोड़ा बहुत आसान हो गया था। ओके गाइस, जैसे कि आपने देखा मैं स्टेशन से उतर गई। तो स्टेशन के एग्जैक्ट बाहर जैसे ये ऑटो थी, तो ये हम लोग ने 20 रुपीज़ पर पर्सन ऑटो जो है होटल में छोड़ रहे हैं। तो ये ऑटो वाले बोले कि उनकी कार भी है, वो रेंट पे देते हैं कि अगर आपको घूमना है तो आप कार में भी मतलब करके घूम सकते हो। तो चलो पहले तो हम लोग होटल चलेंगे। अगर आप आते हो तो यहाँ से 20 रुपीज़ पर पर्सन आपको होटल के नियर, सॉरी टेम्पल के नियर आपको होटल मिल जाएगा। यस, तो चलो फिर अभी होटल चलते हैं, फिर देखते हैं फिर होटल कैसा है उसका भी मैं आपको रिव्यू दे दी। तो ये है होटल जहाँ पे ऑटो वाले ने हमें सजेस्ट किया था।
सो गाइस, जैसे कि मैंने बताया था, तो वो ऑटो वाले अंकल ने हमें यहाँ पे उनके होटल में छोड़ा है। तो पहले तो अभी यहाँ पे रिनोवेशन का काम चालू, ऊपर हम लोग पहले रूम देखेंगे कैसा है क्या है, और वो फिर खुद उनकी कार देने वाले हमें घूमने के लिए। तो चलो फिर पहले रूम देखते हैं, फिर आपको भी मैं रिव्यू देती हूँ कैसे रूम है। चलो, तो ये है 2nd फ्लोर पे। तो चलो मैं आपको अभी रूम देखते हैं। जैसे कि मैंने बताया था कि वो ये हमें होटल दिया, तो काफ़ी अच्छा लग रहा है। मतलब मुझे पर्सनली अभी एंट्रेंस तो काफ़ी अच्छा लगा है। फिर अभी हम लोग ने ज़्यादा बड़ा रूम नहीं लिया है, बिकॉज हम लोग थोड़े ही लोग हैं। तो यहाँ पे हम लोग रहने तो नहीं वाले हैं, ठीक है। तो हम लोग सब सामान वामान रखेंगे एंड देन 1 मिनट वर्षा साइड हो। हाँ, तो फाइनली रूम में मैं आ गई हूँ। ये है रूम गाइज, लिटरली ये बहुत अच्छा रूम है। प्राइस का मुझे पता नहीं, वो मेरे फ्रेंड्स लोग ने डिसाइड किया है। तो मैं आप लोग हाय, तो मैं आपको बताती हूँ। तो जैसे आप स्टेशन पे आओगे तो वो ऑटो वाले ने डायरेक्ट हमें रूम का ही बता दिया, तो हम लोग का टाइम बहुत ज़्यादा वेस्ट नहीं हुआ कि रूम सर्च करने में। और घुमाने के लिए भी वो कार रेंटर में दे रहे हैं हमें, ओके। तो फिर उसका कोई इशू नहीं है। फिर हाँ, चार्जेस का मैं आपको बता दूँ कैसे। फिलहाल तो चलो अभी फटाफट फ्रेश हो जाते हैं। मैं आपको रूम का टूर एक बार दिखाती हूँ कि रूम कैसा है, ठीक है। तो ये बेड देखो, मतलब मुझे एक छोटे ग्रुप के लिए ये बहुत अच्छा लगा। अगर आप स्टे नहीं कर रहे हो ना, तो फिर ये काफ़ी अच्छा है। ये है, अच्छा ये बैकग्राउंड आर्टिस्ट प्लीज थोड़ा सा और मैं आपको बाथरूम दिखाती हूँ। बाथरूम भी काफ़ी अच्छा है, मतलब मुझे तो बहुत अच्छा लगा। ये बहुत सही है। तो मुझे पर्सनली ये बहुत अच्छा लगा रूम। आप अगर अपनी फैमिली के साथ या फिर फ्रेंड्स के साथ या फिर आप कपल्स लोग आ रहे हो, तो ये होटल में आप स्टे कर सकते हो। मुझे बहुत सही लगा ये। प्राइस का मैं आपको बता देती हूँ, मैं खुद उन लोग को पूछ के, ठीक है। तो चलो अभी फटाफट रेडी हो जाते हैं और मंदिर जाते हैं। तो मैं अभी तो मैं ऐसे आई थी, कुर्ता ही पहन के आई थी तो अभी चलो मैं बताती हूँ। हम लोग रेडी हो गए एकदम। अरे हाय, तो साड़ी वगैरह पहन के हम लोग रेडी हो गए। अभी हम लोग निकले दर्शन के लिए। तो चलो फिर आगे का आपको मैं ट्रैवल बताती हूँ। तो गाइस फाइनली अभी रेडी होके प्रॉपर हम लोग निकले। मैं फ़ोटोज़ वगैरह डालूंगी, तो इंस्टाग्राम पे आप मुझे अगर फॉलो करते हो तो आप इंस्टाग्राम पे देख सकते हो मेरी फ़ोटोज़। तो अभी हम लोग सबसे पहले महालक्ष्मी के दर्शन करेंगे, और फिर उसके बाद तो जैसे कि हमारे अंकल हैं ऑटो वाले, उन्होंने बोला कार रेंट पे देंगे। और फिर वो 6-7 पॉइंट है जो शाम तक हम लोग घूमने वाले हैं। और फिर उसके बाद हम लोग, क्योंकि हम लोग की रात की ट्रेन में हम लोग स्टे नहीं करने वाले, वो कल ऑफिस जाना है। तो चलो फिर गाइस चलते हैं, फिर महालक्ष्मी के दर्शन करते हैं। आप लोग भी महालक्ष्मी के दर्शन कर लेना। सच में 5-6 दिन पहले मुझे पता भी नहीं था कि महालक्ष्मी के मैं दर्शन करने वाली हूँ, लेकिन सच में बहुत अच्छा लगा दर्शन करके। तो गाइस एग्जैक्टली हम लोग का दर्शन वगैरह सब हो गया है। ये देखो, हाय तो हम लोग का दर्शन हो गया। तो अभी हम लोग चलेंगे फिर। चलो फिर महालक्ष्मी से मनोकामना सबकी पूरी करें, और चलो फिर आगे चलते। ये जो अम्बाबाई मंदिर है, जब विष्णु भगवान से लक्ष्मी माता रूप के जब आई थी, तो वहाँ पे आई थी ऐसे कहना है। तो विष्णु भगवान उन्हें बनाने के लिए आए थे। तो ये उस मंदिर प्रतीक है, बहुत खूबसूरत है, बहुत अच्छा लग रहा है। तो जो है कार वो अभी आ गई है, मैं आपको लोग को दिखा। चलो अभी चलो बैठते कार में। चलो फाइनली अभी हम लोग का जो ट्रैवल है वो शुरू करते हैं। तो बोलो गणपति बाप्पा मोरया, अम्बे माता की जय। तो मन में तो काफ़ी सारे सवाल थे। मैं तो अंदर से बहुत खुश थी, क्योंकि मैं कोल्हापुर में आई थी। क्योंकि कोल्हापुर में आए और मिसल पाव नहीं खाए तो फिर क्या। अब वैसे तो हम लोग का ये स्पिरिचुअल ट्रिप है, इसके लिए हम लोग ने तांबड़ा पांडरा रस्सा तो नहीं ट्राई किया, बट नेक्स्ट टाइम फिर कभी हम आएंगे तो ज़रूर ट्राई करेंगे। तो अभी हम लोग ये रेस्टोरेंट में नाश्ता करने के लिए उतरे हैं। चलो फिर पहले नाश्ता करते, फिर आगे का ट्रैवल करते हैं। तो आपको कैसा लगा महालक्ष्मी का दर्शन? छान वाटलं, एकदम प्रसन्न वाटलं आणि वाटलं नव्हतं एवढ्या लवकर दर्शन होईल. देवीने बोलवलं होतं तर झालं. हां, हे मात्र खरं बोललीस ॲक्च्युली तू. बघायला गेलं तर
देवस्थान तेव्हाच होतात जेव्हा देवाकडून बुलावा येत असतो अरे actually. हाथ कोणाला ये मात्र खरंच है। तो बेसिकली मुझे बहुत अच्छा लगा क्योंकि महालक्ष्मी एक शक्तिपीठों में से एक शक्तिपीठ है। तो 2024 साल तो मेरा बहुत ज़्यादा अच्छा गया है कि पहले मैंने 2 ज्योतिर्लिंग किए और ये थर्ड में अभी महालक्ष्मी टेम्पल आ रही हूँ। आगे भी हम लोग जा रहे हैं, आगे हम लोग अभी कहाँ जा रहे हैं? ज्योतिबा टेम्पल जा रहे हैं हाँ। और जा रहे हैं पन्नागढ़। हाँ। उसके ये तो बाहर है सिटी से, बाद में वापस कोल्हापुर सिटी में आएंगे, रंकाला लेक और बाकी अंदर घूमेंगे। तो चलो गाइस फिर ये साइड है तो मतलब मैं बहुत लकी हूँ कि मुझे जो जो दोस्त मिलते हैं सब स्पिरिचुअल दोस्त मिलते हैं। तो बहुत अच्छा लग रहा है यार इन लोग के साथ। जो को मिलते हैं। ये जो को ये जो दोस्त को ये जो दोस्त को मोकार भेटले असं बोल बिना काम तो चलो फिर आगे क्या, पहले कुछ खा लेते, नाश्ता कर लेते, फिर आगे का फिर हम ब्लॉग देखते रहिए, पता चल जाएगा। तर मंडळी आमचा नाश्ता वगैरे झालेला आहे। हां, तर मी मध्यंतरी हिंदी आणि मराठी का मिक्स करते, तर मला ह्या लोकांनी सांगितलंय की तू आता कोल्हापुरात मराठी म्हणजे महाराष्ट्रात आहेस तर तू तुझा जो ब्लॉग आहे तो मराठीमध्ये कंटिन्यू कर। तर माझे मराठी प्रेक्षक जर असाल तुम्ही, तुम्हाला तर काहीच प्रॉब्लेम नाही, महाराष्ट्राबाहेर जर कोण असेल तर खरंच सॉरी, पण तुम्हाला ब्लॉग बघून खरंच मजा येईल ही मी नक्कीच तुम्हाला गॅरंटी सांगते। तर सध्या आता आम्ही चाललोय म्हणजे आमचे काही स्थळं वगैरे फिरतोय आम्ही, तर मी जे आम्हाला फिरवणार आहेत त्यांनाच विचारतोय आपण आता सध्या कुठे चाललोय सगळ्यात आधी मला थोडं सांगाल का? ज्योतिबासाठी। ज्योतिबा म्हणजे कशासाठी फेमस आहे थोडंसं 2 शब्दात बोलू शकता का तुम्ही? महालक्ष्मी भाऊ आहेत. अच्छा ओके ठीक आहे मंदिर आहे महालक्ष्मी ज्योतिबाचं. ओके आणि ज्योतिबा नंतर मग आपण कुठे जाणार आहोत? पन्हाळा बोर्ड ओके टोटल आपण म्हणजे किती जागे जाणार तर तुम्ही सांगू शकता 5 का? ठिकाणी. नावं सांगू शकता 5 ठिकाणांची? ज्योतिबा, पन्हाळा, हां पॅलेस आहे ओके गावकरांचा आणि घाट एक आपला आहे आणि रंकाळा लेक आहे. हां हे 5 वाटते. बरं तर ह्या 5 ठिकाणी आम्ही जाणार आहोत। तर तुम्हाला ही 5 ठिकाणं बघायची असेल तर ब्लॉग तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा। चला तर मग आपण जाऊया सगळ्यात आधी ज्योतिबाचं दर्शन करण्यासाठी। चला तर आता आम्ही ज्योतिबा टेम्पलमध्ये आलेलो आहोत ज्योतिबा टेम्पल बघण्यासाठी। तर माझा असा पहिलाच एक्सपिरियन्स आहे कोल्हापुरात येण्याचा, म्हणजे कोल्हापुरातच मी पहिल्यांदा आलेली आहे आणि हे वातावरण हे जे काही ह्या लोकांचं ॲटमॉस्फिअर आहे ते माझ्यासाठी थोडंसं वेगळं आहे, पण खरंच खूप छान वाटते, मस्त वाटते। दर्शन घेऊया ज्योतिबांचं आणि मग पुढे बघूया। कोल्हापुरात आलात तर जसं महालक्ष्मीचं दर्शन केलंच पाहिजे तसं तुम्ही ज्योतिबांना सुद्धा या दर्शन करण्यासाठी। खरंच सांगते मन एकदम प्रसन्न होईल, इतकं छान वाटतं प्रत्येक देवदर्शन करून की तुम्ही पाहाच। इकडून ना कसं जायचं? फायनली आम्ही आलेलो आहोत ज्योतिबा मंदिरामध्ये। पूर्ण मंदिर मी पहिल्यांदाच आली आहे ज्योतिबा मंदिर बघण्यासाठी। ब्रह्मा, विष्णू आणि महेश या तिघांचं रूप म्हणजे ज्योतिबा असं इथे मान्यता आहे। तर या तिघांचंही दर्शन झालेलं आहे एकातच। आणि इथे केदारलिंग ना केदारलिंग म्हणून इथे खूप जास्त प्रसिद्ध आहे, तर त्यावरून आमचा केदारनाथचा सुद्धा विचार चालू आहे। तर लवकरच महादेव सुद्धा आम्हाला बोलवतात असं मला तरी वाटतंय, मग नक्की तो तरी आपण प्लॅन करू। तर चला तर दुसऱ्या स्थळाला आपण जाऊया। हा घे तू घे, अरे घे रे, अरे चालतंय रे, अरे फेमस होशील, टॅग करेन तुला। आम्ही आमच्या इथे फेमस आहे हो का? तर ज्योतिबांचं दर्शन आमचं झालेलं आहे, तर आम्ही आता नेक्स्ट दर्शनासाठी चाललेलो आहोत। खूपच छान वाटतंय। धार्मिक स्थळांमध्ये खूप महत्त्व दिलं जातं कोल्हापुरात ज्योतिबांना, तर ते आम्ही बघितलेलं आहे। आता पुढे पुढचा प्रवास तुम्हाला मी सांगते ब्लॉग बघत। गाईज आता आम्ही आलेलो आहोत पन्हाळागडमध्ये, पन्हाळा किल्ला।
छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल आदर आणि सन्मान हे दोन्ही गोष्टी तर नक्कीच आहेत. शाळेमध्ये इतिहासात हा पुस्तकातसुद्धा यांच्याबद्दल खूप वाचलं आहे, जाणवलं सुद्धा आहे, बघितलं सुद्धा आहे. आज प्रत्यक्ष तो किल्ला आम्ही बघतोय. खरंच खूप छान वाटतंय बघून ते. पन्हाळा किल्ल्याबद्दल मला इतकं नाही नॉलेज आहे, पण माझ्यासोबत जो माझा मित्र आलेला आहे तो तुम्हाला सांगेल. प्लीज थोडंसं एक्सप्लेन करशील का? ते लोखंडाचा दरवाजा आहे, जायला एक सीडी आहे. अशा प्रकारे आपण वरती जातो. धन्यवाद, बाय बाय. स्कॅम झालेला आहे इकडे माझ्याबरोबरती. नॉलेज देण्याच्या नात्याने त्यांनी माझी टिंगल उडवलेली आहे. ठीक आहे, काही हरकत नाही. जो किल्ला फक्त मी पुस्तकात बघितला होता तो आज मी प्रत्यक्ष बघते. खरंच हा एक्सपिरियन्स मी नाहीच तुम्हाला एक्सप्लेन करू शकत. खूप मोठा हा किल्ला आहे, खूप काही दाखवण्यासारखं सुद्धा आहे, पण माझा ब्लॉग खूप जास्त मोठा होईल, त्यामुळे प्रत्येक तर मी नाही तुम्हाला दाखवू शकत. पण हा जे इम्पॉर्टंट गोष्टी आहेत त्या मी तुम्हाला नक्की दाखवेन. त्या नक्की पहा तुम्ही आणि एन्जॉय करा. पन्हाळा किल्ला आम्ही बघितलेला आहे. खूपच मस्त होता. सगळं हिस्टॉरिकल, ज्यांना हिस्ट्री आवडते त्यांना खूप आवडेल बघण्यासाठी. आणि आता आम्ही चाललोय, पुढे चाललो आपण अंबरखाना. अच्छा, ओके, ठीक आहे. चला तर बघूया. मला तरी यातलं अजून काही माहिती नाही, ते आपण स्वतःच जाऊन तिकडे बघूया कसं असतं ते. महाराजांचं धान्याचं कोठार जे आहे. चला ना. बरं, तर आत्ता आम्ही आलेलो आहोत तिथे छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांचे सगळे मंडळी धान्य साठा जे करून ठेवायचे त्या ठिकाणी आम्ही आलेलो आहोत. इकडे एकंदरीत गायडन्स देणारे खूप लोक होती, पण आमच्याकडे ऑलरेडी मित्र होता, त्याला ऑलरेडी ह्या गोष्टीचं नॉलेज होतं. मग त्याने आमचे गायडन्सचे पैसे वाचवले होते, तर तो तुम्हाला सांगेलच आता पुढे सगळं. तर असं म्हणण्यात येतं की महाराजांचं ते धान्य साठार होतं ते ह्या जागेमध्ये करण्यात होतं. तर चला तर आपण ते बघूया. आणि माझा मित्र आहे स्वप्नील, ते तुम्हाला थोडंसं एक्सप्लेन करेल कारण त्याला थोडंसं नॉलेज आहे. स्वप्नील, थोडंसं सांगशील का ह्या जागेबद्दल? इथे पन्हाळगडावरती म्हणजे एकदम टोटल तीन धान्य कोठार आहेत. पहिलं आता जे बघितलं ते राईसचं म्हणजे तांदळाचं होतं. इथे पुढे दुसरं आहे ते वरीचं आहे, जे आपण भाकरी खातो, आणि पुढे आहे ते नाचणीचं आहे. म्हणजे 3 टोटल मोठमोठे कोठार आहे. जवळजवळ हे वर्षभर त्यांना पुरेल एवढं ते साठा करून ठेवायचे महाराज. बरं, खरंच थँक्यू सो मच स्वप्नील तू सांगितल्याबद्दल. कारण कोल्हापुरातल्या काही गोष्टी आहेत ज्या मला माहिती नाही आहेत. आणि म्हणजे तसं मी बघते आता, त्याने मला सांगितल्याप्रमाणे की काय आहे काय नाही. हां, एक मिनिट. जे दुसरं आहे ते इकडे वरीच आहे. इकडे आपण आतमध्ये जाऊया. आपण आतमध्ये जाऊया, मी तुम्हाला दाखवेन. खूपच क्रिएटिव्ह फ्रेंड्स आहेत माझे, सगळं नॉलेज आहे देवभक्तीपासून शिवरायांपर्यंत. स्वप्नील, सांग थोडंसं. हे वरीच आहे आणि पुढे आपण इथून परत बाहेर जाऊ, समोरच नाचणीचं पीठ आहे. बरं, हे भरीचं आहे असं त्याचं म्हणणं होतं. आणि आता पुढे आपण कुठे चाललोय? हे समोरच नाचणीचं पीठ आहे, समोर. हां, ठीक आहे, चालेल ना, घरी येऊन. आहे मी मागे सगळं. अरे वा, काय जागा आहे यारी. बस हेच, असेच मित्रमैत्रिणी भेटले, एवढे काळजी करणारे अजून काय हवं आयुष्यात. हो, तुला आता काय? इथे हां, बोला. आम्ही आता सध्या आहे नाचणीच्या जे कोठार आहे त्याच्या वरच्या भागात. आणि इथून सर्व तिन्ही पण एकदम सोबतच दिसतात कोठार. ज्याच्यात सर्वात मोठा कोठार तांदळाचाच होता. कारण की जास्त आपले महाराज वगैरे असं म्हणतात की भाकरी चटणी वगैरे जास्त खायचे, त्यामुळे तांदळाचं सर्वात मोठं होतं. आणि ह्याच्यात अजून एक प्रकार वरून टाकायचे, ते इथे असे छिद्र असायचे मोठे मोठे, पूर्ण कोठारांच्या शेवटपर्यंत आहेत. दाखव असं. शेवटपर्यंत असेच सर्व आहेत. त्याच्यातनं आतमध्ये टाकायचे भरून महाराज.
वा, खूपच धन्यवाद स्वप्नील. म्हणजे मला इतिहासाची आवड तर असेल, पण शिवरायांबद्दल आणि ह्या थोड्या गोष्टी मी इतक्या वाचल्या नव्हत्या. कारण ही ट्रिपच आमची अनएक्सपेक्टेड होती. म्हणजे काल मागच्या रविवारपर्यंत आम्ही काही ठरवलं नव्हतं की आम्हाला इकडे यायचं. सडनली मला बोलले, वाटतं चला आता विचार केलाच आहे तर जाऊया. तर त्यांनी खूप छान पद्धतीने सांगितलं म्हणजे जे आहे. आणि महाराजांच्या साठांचं जे आहे धान्य साठा करण्याची जागा हो, ते खरंच खूप चांगलं आहे. तर चला आता पुढे बघूया पुढचं काय आहे. फायनली आमचा अंबरखाना धान्याचं कोठार हे बघून झालेलं आहे. तर पुन्हा आम्ही आमच्या गाडीकडे चाललेलो आहोत. हाय ग, कसं वाटतंय वर्षा फिरून? छान वाटतंय. असं काय माझी कंपनी एन्जॉय करतेस की नाही? म्हणजे आधी माहिती नव्हत्या त्या गोष्टी, जरा नवीन माहिती पडल्यात इतिहासाबद्दल. सो Thank येस, you. नॉलेजमध्ये थोडीशी वाढ झाली असेल. थँक्यू सो मच. तर चला मग आपण नेक्स्ट डेस्टिनेशन म्हणजे नेक्स्ट प्लेसला जाऊया. नाही झाली हा आहे ताराराणी वाडा. ती आता शाळा केलेली आहे. ती आपली शिवाजी मंदिर पन्हाळा विद्या मंदिर. जाती जाते वृंदावनाचं बोलले हे कसलं मंदिर आहे? करतो तुम्हाला. हे महाराजांचं मंदिर आहे. महाराज शिवाजी महाराज मंदिर आहे. शिवाजी महाराजांचं मंदिर आहे हे. फक्त आपलं शहरावर शिवजयंतीला उघडतो. हे फक्त शिवजयंतीला उघडतं असं त्यांचं म्हणणं आहे. ठीक आहे, काही हरकत नाही. शिवजयंतीला इथे येणं तर होणारच नाही आहे. ते मुंबईमध्येच आहोत आम्ही. ठीक आहे, तर ते गोवा नाही आधीच नाही. संभाजी महाराज आणि शिवाजी महाराजांची शेवटची भेट त्या ठिकाणी आपण आता चाललेलो आहोत. काय नाव म्हणाला? सजाकोटी सदा कोटी. कोटी. तर चला ती जागा आपण बघूया. मी तर खूप एक्सायटेड आहे ती जागा बघण्यासाठी. तर नमस्कार मित्रांनो, आत्ता मी ज्या जागी आले आहे त्या जागेचं नाव आहे सजाकोटी. छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांची या ठिकाणी शेवटची भेट झाली होती. ते हे ठिकाण. चला तर मग आपण ते ठिकाण पाहूया. तर फायनली आमचे सगळे स्पॉट बघून झालेले आहेत. नाही झालेत का अजून? अजून आहे का म्हणजे लिस्टमध्ये काही? बघ कसं इथे इग्नोर, ब्लॉगरला इग्नोर करतात हे लोक लिटरली. तर आता आपण आलेलो आहोत छत्रपती शाहू महाराजांचा राजवाडा. त्याला संग्रहालय असं म्हणण्यात येत आहे. म्युझियम म्हणून सगळे ऐतिहासिक वस्तू ज्या आहे छत्रपती महाराजांच्या काळातल्या त्या इकडे पाहण्यात येतील आणि आम्ही बघू शकतो त्या. तर आम्ही खरंच नशीबवान आहोत की इकडे आल्यावरती. हा आमचा प्लॅन नव्हता खरं तर, पण त्या ट्रॅव्हलर जे आम्हाला टुरिस्ट म्हणजे ते आम्हाला पूर्ण जे फिरवत आहेत त्यांनी सांगितलेलं आहे ती गोष्ट. तर हे खूपच छान आहे. म्हणजे आजचा दिवस एकदम सार्थकी लागल्यासारखं आहे हे खरं तर बघायला गेलं तर. खूपच छान गोष्टी आहेत, ऐतिहासिक गोष्टी आपण आता सध्या इकडे पाहूया, बघूया. आणि चला मग या ब्लॉग बघत राहा पुढे तुम्ही. ही जी जागा आहे राजवाडा महाराजांचं, अतिशय बघण्यासारखी जागा आहे. कोल्हापुरात आला तर या जागी नक्की या. मला आतमध्ये व्हिडिओ बनवण्यासाठी परमिशन नव्हती, म्हणजे कोणालाच नव्हती तशी. तर मला आवडलं असतं तुम्हाला सगळ्यांना डिटेल्समध्ये सांगायला, पण काही हरकत नाही. तुम्ही जेव्हा स्वतः इकडे व्हिजिट कराल तेव्हा नक्की आठवणीने ह्या जागी या. कोल्हापुरातली ही संध्याकाळ तर मी कधीच विसरणार नाहीये. बरं, कोल्हापुरात आला ते रंकाळाला नाही गेलात या तर मग ते पण बघूया. आमचे सगळे स्थळ बघून झालेले आहेत. तर शेवटी आम्ही आलेलो आहोत रंकाळा चौपाटीला. तर वर्षा, मरीन लाईनची आठवण येते की नाही? तर मुंबईकर इकडे येत असतील तर पक्का ते लोक ह्या जागेला बोलून मरीन लाईनचंच बोलणार आहेत. काय बोलते? जसं मुंबईवाल्यांकडे भरपूर ऑप्शन आहेत, दादर चौपाटी, हो. पण ठीक आहे. म्हणजे पुणेवाल्यांकडे आणि कोल्हापूरकरांकडे तेवढे ऑप्शन्स नाही आहेत, पण ठीक आहे. अरे असं प्लेस खूप छान आहे. कम्पॅरिझन कोणत्याच प्लेसचं कोणत्या प्लेसशी होणार होऊ नाही. शकत सगळे नाही. प्लेस आपापल्या प्लेसवरती परफेक्ट आहेत. बरोबर. सो हां, पण तुम्ही इथे आलात तर थोडा वेळ तरी नक्की व्हिजिट करा. खूप छान वाटतं. खूप छान आहे. मुंबईकर इकडे आले तर मरीन लाईन्सच बोलणार ह्या जागेला. आणि खरंच खूप छान आहे सनसेट बघण्यासाठी. खूप म्हणजे ह्या तुम्ही कोल्हापुरात कधी आलात तर ह्या रंकाळा उद्यानला तुम्ही नक्की या.
मी तुम्हाला दाखवते किती छान दिसते हा व्ह्यू. खरंच खूप छान वाटतं इकडे आल्यावरती. म्हणजे आमचा सगळा जो सकाळचा थकवा होता तो पूर्णपणे असं चौपाटी बघून निघून गेलेला आहे. फायनली आम्ही जसं ठरवलं होतं तसं आमचा दिवस वेल स्पेंड झालेला आहे. तर जो एक लेक होता रंकाळा लेक तो आमच्या जे बकेट लिस्टमध्ये नव्हता, आमच्या लिस्टमध्ये नव्हता, तरीसुद्धा आम्ही तो फिरलो होतो. खरंच खूप छान होता. तो फायनली ते कोल्हापूरची मिसळ खूप छान मिळते असं मी ऐकलेलं आहे. तर आता आम्ही सध्या मिसळ मागवलेली आहे. तर मग बघूया. मुंबईमध्ये तर खूप वेळा खाल्लेली आहे, कोल्हापूरमधली मिसळ कशी असते ती बघूया. आणि जर मला आवडलं तर मी तुम्हाला सांगेन. रंकाळा जो लेक आहे त्याच्या एक्झॅक्टली समोरच आहे हे हॉटेल जिथे आम्ही खातो आहोत. तर मी बघते बरं, टेस्ट करते. बघा माझी मिसळ आलेली आहे आणि सगळे खातात. कटवड आणि इकडे ऑलरेडी घेते. बरं चला तर मग खाऊया झणझणीत कोल्हापूरची मिसळ. तर ही एक गोष्ट मला नवीन इथे जाणवली आहे की मी मिसळ पाव मागितला होता पण इथे ब्रेड मिळतो असं मी त्यांना विचारलं. तर मग त्यांचं म्हणणं आहे की इथे ब्रेडच मिळतो. असं का ब्रेड वगैरे इकडे? काय काय ठिकाणी मिळेल, काय काय ठिकाणी नाही. जसं आपल्याकडे वडापाव असतो तुमच्याकडे ब्रेड इकडे ठीक आहे, म्हणजे नाहीये पावाचं. अच्छा, म्हणजे इकडे ब्रेड मिळतो पावाच्या बदली. ओके, मे बी कोल्हापूरचं हे काहीतरी खास असेल तेही ट्राय करून बघूया. फायनली पॅकअप झालेलं आहे आमचं, सगळं बघून झालेलं आहे. तर मंडळी, तुम्हाला कसं वाटलं कोल्हापूरचा ब्लॉग मला नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय.